हे गाइस, आज आपण अगदी इम्पॉर्टंट टॉपिक वरती डिस्कस करणार आहोत, दॅट इज द क्रोमॅटोग्राफी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दोन मेन क्लासेस ऑफ क्रोमॅटोग्राफी, दॅट इज द ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी अँड पार्टिशन कॉलम क्रोमॅटोग्राफी. ओके, नाव द थिंग इज क्रोमॅटोग्राफी हा पॉइंट आपल्यासाठी का इम्पॉर्टंट आहे, तर जेव्हाच इनिशियली ही क्रोमॅटोग्राफी टेक्निक डिस्कवर झाली होती तेव्हा फक्त आणि फक्त पिगमेंटच्या सेपरेशनसाठी ही टेक्निक यूज करत होती. बट नाउ डेज ही जी टेक्निक आहे वाईडली यूज केली जाते. ही टेक्निक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते, केमिस्ट्री अनालिसिससाठी, फूड अनालिसिससाठी, बायोलॉजिकल अनालिसिससाठी, अशा व्हेरियस अनालिसिससाठी आणि व्हेरियस मिक्सचरच्या सेपरेशनसाठी ही टेक्निक यूज केली जाते. सो म्हणून ही टेक्निक आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरू शकतो डिपेंडिंग ऑन द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. असा एकही पेपर नाही ज्यामध्ये क्रोमॅटोग्राफी विचारली जात नाही. कुठलाही क्लासिफिकेशन विचारू शकतो, कुठलाही कॅटेगरी विचारू शकतो, बट हा जो काही क्रोमॅटोग्राफी आहे यावरती क्वेश्चन असतोच असतो. ओके, सो क्रोमॅटोग्राफी मधला एकही पार्ट आपल्याला मिस करायचा नाही आहे. अगेन, सो गाइज, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट टू अवर लेक्चर. Hey guys, myself Pallavi, assistant professor, and you're watching Pharmacy with Pallavi. So guys, let's see the first part, that is the introduction of our chromatography. Chromatography म्हणजे काय, तर जेव्हा आपण क्रोमॅटोग्राफी वर्डला डिवाइड करतो तर एक वर्ड येतो आपल्याला क्रोमा अँड सेकंड वन येतो ग्राफिक. क्रोमा मीन्स कलर अँड ग्राफिक मीन्स लिहिणे, म्हणजे ज्याला आपण लिखाण काम म्हणतो. क्रोमॅटोग्राफी हा एक ग्रीक वर्ड आहे. क्रोमॅटोग्राफीवरती दोन मेन इम्पॉर्टंट फेजेस असतात. एक असतो स्टेशनरी फेज आणि सेकंड वन असतो मोबाईल फेज. स्टेशनरी फेज हा स्टेबल असतो आणि मोबाईल फेज हा मूवेबल असतो, मीन्स त्याला आपण पास करतो थ्रू द स्टेशनरी फेज. ओके, जसे जसे तुम्हाला याच्या टाइप्स क्लिअर होणार, क्लासिफिकेशन क्लिअर होणार, तसे तसे तुम्हाला स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज म्हणजे काय हे क्लिअर होणार. ओके, सो दिस इज अ बेसिक इंट्रोडक्शन ऑफ अवर क्रोमॅटोग्राफी. डायरेक्टली इंट्रोडक्शन विचारत नाही, तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला पर्टिक्युलर क्लासिफिकेशन बद्दलच विचारणार. ओके, नाउ मूव्हिंग टू अवर मेन पार्ट, दॅट इज द टाइप्स ऑफ क्रोमॅटोग्राफी. फर्स्टली आपण कॉलम क्रोमॅटोग्राफी बद्दल डिस्कस करणार आहोत. ही जी कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे दोन कॅटेगरीमध्ये स्टडी केली जाते, ॲडसॉर्प्शन कॉलम क्रोमॅटोग्राफी अँड पार्टिशन कॉलम क्रोमॅटोग्राफी. नाउ फर्स्टली वी विल डिस्कस अबाउट द ॲडसॉर्प्शन कॉलम क्रोमॅटोग्राफी. ॲडसॉर्प्शन कॉलम क्रोमॅटोग्राफीची मेथॉडॉलॉजी काय, तर फर्स्ट थिंग आपण काय करणार, एक ग्लासची टेस्ट ट्यूब घेतो किंवा ग्लासचा एक ट्यूब घेतो आणि याला ॲट द एंड आपण कॉटन वूल प्लेस करतो. हा जो एक्सपेरिमेंट आहे तुम्ही लॅबमध्ये सुद्धा परफॉर्म केला असणार किंवा नाही केला तर तुम्हाला इन फ्युचरमध्ये हा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो परफॉर्म करावाच लागणार आहे, कारण आपल्या सिलेबसमध्ये आहे. अगेन, एक्झाममध्ये जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम असते तेव्हा ही जी काही क्रोमॅटोग्राफीची टेक्निक आहे हे एक्झाममध्ये विचारली जाते परफॉर्म करायला. बरेचदा थिन लेअर क्रोमॅटोग्राफी सुद्धा करायला लागतात. ओके, सो प्रॅक्टिकली सुद्धा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो नाउ मूव्हिंग टू अवर मेन पॉईंट, दॅट इज ॲडसॉर्प्शन कॉलम क्रोमॅटोग्राफी. सो आपण काय करणार, एक ट्यूब घेणार, कॉटन वूल प्लेस करणार, आफ्टर दॅट त्याच्यामध्ये आपण स्टेशनरी फेज प्लेस करतो. ॲडसॉर्प्शन कॉलम क्रोमॅटोग्राफीमध्ये स्टेशनरी फेज आपण कुठला यूज करतो, तर फर्स्ट थिंग सिलिका जेल आपण यूज करतो और अल्युमिना सुद्धा आपण स्टेशनरी फेज म्हणून यूज करतो. स्टेशनरी फेजच्या नंतर आपण त्यावरती एक आपला जो काही पर्टिक्युलर मिक्सचर आहे ज्याला आपला सेपरेट आउट करायचा आहे तो प्लेस करतो. त्यानंतर अप्पर साईडने आपण जो काही मोबाईल फेज आहे तो रन आउट करतो. सो डिपेंडिंग ऑन द ॲडसॉर्प्शन प्रॉपर्टी, जे काही मिक्सचर आहे ही जी काही मोबाईल फेज आपण पास करतो त्याच्यासोबत तो सुद्धा पास होतो. फॉर एक्झाम्पल आपलं एक मिक्सचर आहे, मिक्सचर ए आणि मिक्सचर बी. ऑब्व्हियसली दोन वेगवेगळे कंपाऊंड असल्यामुळे दोघांचे जे काही ॲब्सॉर्प्शन होण्याची कॅपॅसिटी आहे सॉलिडमध्ये किंवा मोबाईल फेजमध्ये ते डिफरंट असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल कंपाऊंड एची ॲब्सॉर्प्शन जी कॅपॅसिटी आहे ती लेस आहे. सो ए जो कंपाऊंड आहे तो जास्त प्रमाणात आणि लवकर ॲब्सॉर्ब होणार आणि बीची जर जास्त आहे तर बी लेट होणार. सो मग ही आपली टेस्ट ट्यूब आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार. जेव्हा मोबाईल फेज रनआउट करतो तर सायमल्टेनियसली त्याच्यामधनं जो काही आपला कंपाऊंड ए आहे ज्याची ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी कमी आहे तो रनआउट होणार. ठीक आहे, तो कम्प्लिटली बाहेर निघाल्यानंतर काय होणार, जो काही सेकंड कंपाऊंड आहे दॅट इज कंपाऊंड नंबर बी तो मोबाईल फेजमध्ये मिक्स होणार आणि तो रनआउट होणार. सो अशामुळे मग आपण काय करणार, कॉटन वूल काढणार आणि कंपाऊंड ए आधी आला कंपाऊंड एला सेपरेट आउट करणार, देन कंपाऊंड बी आला तर कंपाऊंड बीला सेपरेट करणार. आता तुम्ही म्हणाल कंपाऊंड ए आला आणि बी आला हे आपल्याला कसं करणार, तर ऑब्व्हियसली नावच आपल्याला सांगताय क्रोमॅटोग्राफी मीन्स कलर चेंजिंग ग्राफी और टेक्निक. सो इथे आपल्याला कलरवरून डिटेक्ट करता येतं की कंपाऊंड ए आहे कंपाऊंड बी आहे. ओके, सो अगदी सिम्पल आणि इफेक्टिव्ह टेक्निक आहे. द ॲडव्हान्टेजेस ऑफ अवर ॲडसॉर्प्शन कॉलम क्रोमॅटोग्राफी.
फर्स्ट थिंग हे अगदी सिंपल आहे, जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. सेकंड थिंग हे अनएक्सपेन्सिव्ह आहे, याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला खर्च नाही, अगदी कमी इन्स्ट्रुमेंटमध्ये हे क्रोमॅटोग्राफी आपण परफॉर्म करू शकतो. अँड द थर्ड थिंग की मल्टिपल कंपाऊंड आपण या टेक्निकने सेपरेट आउट करू शकतो. ओके, बट देर आर सम डिसएडव्हान्टेजेस. फर्स्ट थिंग हा टाइम कन्झ्युमिंग आहे, याला वेळ लागतो. सेकंड थिंग हा रिझोल्युशन कमी प्रमाणात देतो. अँड द थर्ड थिंग की जे काही सॉल्वंट कन्झम्पशन आहे ते जास्त प्रमाणात होतं. द अप्लिकेशन काय आहे, तर आपण जे काही नॅचरल कंपाऊंड आहे लाईक अल्कलॉइड, ग्लिसरॉइड याच्या सेपरेशनसाठी ही टेक्निक यूज करतो. फार्मास्युटिकल अनालिसिसमध्ये जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे, मिक्सचर आहे, त्यांचं सेपरेशनसाठी ही टेक्निक यूज करतो. देन दिस टेक्निक इज यूज फॉर द प्युरिफिकेशन ऑफ सिंथेटिक कंपाऊंड. ओके, सो अगदी सिम्पल आणि इझी अशी ही टेक्निक आहे. नाउ द सेकंड पार्ट दॅट इज द पार्टिशन कॉलम क्रोमॅटोग्राफी. पार्टिशन कॉलम क्रोमॅटोग्राफी हे सुद्धा सेम आहे लाईक ॲडसॉर्प्शन कॉलम क्रोमॅटोग्राफीमध्ये, फक्त या दोघांचं जे काही प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल डिफरंट आहे. मेथडॉलॉजीमध्ये आपण काय करणार, तर सेम केसमध्ये आपण एक ग्लास ट्यूब घेणार. ॲट द एंड त्याच्यामध्ये आपण कॉटन वूल प्लेस करणार. देन वी हॅव टू ॲड अवर स्टेशनरी फेज. या टेक्निकमध्ये जी काही स्टेशनरी फेज असते ती लिक्विड लेअरची असते, फॉर एक्झाम्पल सिलिका. आफ्टर दॅट वी हॅव टू प्लेस अवर मिक्सचर. ठीक आहे. नाव जे काही मोबाईल फेज आहे, मोबाईल फेज आपण कुठला यूज करतो, तर इमिसिबल लिक्विड याच्यामध्ये ॲज अ मोबाईल फेज म्हणून यूज केला जातो. अगेन मोबाईल फेज जेव्हा आपण रन आउट करतो तेव्हा हा कंपाऊंड हा सेपरेट होतो. मग हा कंपाऊंड सेपरेट कशा प्रकारे होतं, तर डिपेंडिंग ऑन द पार्टिशन कोएफिशियंट फिनॉमिना जो काही कंपाऊंड आहे तो आपला सेपरेट आउट होतो. सो अगदी सिम्पल आणि इफेक्टिव्ह टेक्निक आहे, सेम आहे ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी वरती, बट जे काही सेपरेशन व्हायची प्रोसेस आहे, जे काही प्रिन्सिपल आहे ते दोन क्रोमॅटोग्राफीचे डिफरंट आहे. बस फक्त एवढाच डिफरन्स आहे, बाकी सगळं सेम आहे. Advantages of our partition column chromatography: it gives a better separation to the closely related compound, and जे कंपाऊंड थर्मो अनस्टेबल आहे, म्हणजे हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते अनस्टेबिलिटी शो करतात, त्यांच्यासाठी हे टेक्निक मोस्ट इफेक्टिव्ह आहे. नाउ डिसएडव्हान्टेज ऑफ अवर पार्टिशन कॉलम क्रोमॅटोग्राफी. फर्स्ट थिंग जे काही स्टेशनरी फेज आहे ते डिस्टर्ब होऊ शकते ड्यू टू द पार्टिशन फिनॉमिना. अँड द सेकंड थिंग, टेक्निक थोडी कॉम्प्लेक्स आहे ॲज कम्पेअर्ड टू ॲडसॉर्प्शन column chromatography. The application, this technique is used for the separation of various amino acid and nucleotides. So अगदी सिंपल आणि इफेक्टिव्ह टेक्निक आहे. याच्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. नोट्ससाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता, ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोट्स इझिली अवेलेबल होईल. ओके, सो जर तुम्हाला व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका, मला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटमुळे मी जास्त मोटिवेट होते आणि तुमच्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओ प्रिपेअर करते. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.